आजची आपली रेसिपी आहे पनीर बटर मसाला बिना टोमॅटो बिना क्रीमचा आपण हे पनीर मसाला बनवणार आहोत। एकदम रेस्टॉरंटसारखं टेस्ट येणार आहे। कमी साहित्यात तयार होणारे हे मस्त असं चविष्ट पनीर बटर मसाला घरी एकदा नक्की बनवून बघा। खूपच चविष्ट लागतं आणि बनवायलाही खूप सोपं आहे। तर बघूया आपण कसं बनवायचं आहे। तर त्यासाठी इथे मी एक पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये घेतलेले आहे 2 चमचे तेल। तेल थोडं गरम झालं ना की 2 छोटे दालचिनीचे तुकडे घालायचे आणि एक तेजपत्ता घेतलेला आहे। तर तेजपत्ताने थोडंसं तेलामध्ये फ्राय झाला का आपण यामध्ये एक हिरवी मिरची घेतलेली आहे मी मोठ्या साईजची। मग छोटे असेल तर 2 घेतलात तरी चालेल। त्यानंतर 1 इंच आल्याचे बारीक तुकडे केले आहेत आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि 2 कांदे घेतलेत मीडियम साईजचे, रफली कापून घ्यायचे आहेत आपल्याला। आणि हे सर्व साहित्य आता थोडा वेळच आपण तेलामध्ये मस्त असं परतून घ्यायचं आहे। गॅसचा फ्लेम एकदम मीडियमवरती ठेवलेला आहे आणि तेलामध्ये मस्त आपण कांदा थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे, जास्त परतवायचा नाही आहे। आणि त्यानंतर आपण इथे घालणार आहोत 10 ते 12 काजू आणि 2 चमचे मेलन सीड्स घेतलेले आहेत। खरबुजाच्या बिया कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये तुम्हाला इझिली मिळतील। आता हेही आपण काजू आणि मेलन सीड्सच्या बिया आपण कांद्याबरोबर थोडा वेळ परतून घेणार आहोत आणि हे अर्धा ते 1 तास आपण आधी तेलामध्ये गरम कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं। आणि त्यानंतर आता 1 कप पाणी करून आपण हे सर्व साहित्य 5 मिनटं शिजवून घेणार आहोत, म्हणजे काजूही सॉफ्ट होतील चांगल्या। तर 5 मिनटं झालेत बघा, मस्त अशी काजू आणि मेलन सीडच्या बिया आपल्या व्यवस्थित शिजल्या गेलेले आहेत। कारण आधीच आपण 1 तास तरी कमीत कमी त्यांना गरम पाण्यात भिजत ठेवा। आता गॅस बंद करून थंड करून ठेवलं आहे। तोपर्यंत आपण एका पॅनमध्ये दुसऱ्या बटर घेतलेलं आहे 2 छोटे चमचे आणि थोडंसं तेल घेतलं आहे। तर ते बटर तळल्यावर यामध्ये मी घातले पाव किलो पनीरचे तुकडे, छोटे असे चौकोनी तुकडे करून घ्यायचे आहेत आणि थोडंसं आपण बटरमध्ये फ्राय करून घेणार आहोत। तर आता वरून थोडंसं 1 चिमटीभर मीठ, जास्त मीठ नाही घालायचं, 1 चिमूटभर मीठ पनीरवरती घालायचं आहे आणि थोडीशी हळदी पावडर 1 चिमूटभर आणि थोडंसं घालूया लाल मिरची पावडर चिमूटभर। त्यामुळे सगळं मसाल्यांचे फ्लेवर पनीरमध्ये उतरणार आहेत। त्यामुळे अगदी थोडंसं घालून आपण परतून घेणार आहोत। त्यानंतर थोडीशी कसुरी मेथी थोडीशी गरम करून त्याची थोडी पावडर करून घ्या, म्हणजे व्यवस्थित त्याचं कुस्करते आणि सगळ्या पनीरला व्यवस्थित लागेल ते। आता बटरमध्ये आपण हे पनीर व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। एकदम लो फ्लेम ठेवलेला आहे आणि मस्त असं पनीर थोडंसं असं कलर येईपर्यंत, हा बघा इतपत असं थोडंसं वरती कलर चढेपर्यंत आपण हे परतून घ्यायचं आहे। थोडं केअरफुली, कारण एकदम सॉफ्ट असतं पनीर, त्यामुळे तुटू शकतात। तर थोड्या वेळाने आपण हे परतून घ्यायचं आहे पनीर। तर कलर बघा किती छान आलेला आहे पनीरला, मस्त एकदम डार्कही नाही करायचं आहे, नाहीतर काय होईल पनीर जास्त कडक होईल आणि खाताना मग ते एकदम कडक लागेल। म्हणून थोडंसं हलकंसंच बटरमध्ये परतून घ्यायचं आहे। त्यामुळे बटरमध्ये परतल्यामुळे पनीरला खूप छान टेस्ट येते। आता पनीरही आपलं परतून झालं आहे आणि हे कांदा लसूण वगैरे आपलं थंड झालं आहे। त्यामधले गरम मसाले आपण काढून घेतले आहेत आणि याची आता एकदम पातळ अशी आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे। तर सर्व साहित्य मिक्सर जारमध्ये घालून एकदम बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे। तर बिना टोमॅटोचे ही पनीर मसाला खूप छान लागतो। तर आता एक दुसऱ्या बाउलमध्ये मी 100 ग्रॅम दही घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 चमचा छोटा धने पावडर घालायची आणि थोडंसं अर्धा चमचा जिरं पावडर घालायची आहे। आता त्यानंतर आपण थोडीशी पाव चमचा एवढे हळद घातलेली आहे आणि 1 चमचा भरून इथे लाल मिरची पावडर घालते आहे। आता तिखट तुम्हाला किती हवं आहे त्यानुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण किंवा लाल मिरचीचं प्रमाण ठरवू शकता। थोडासा अर्धा चमचा मी इथे गरम मसाला घातलेला। तर हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, फेटून घेऊया, म्हणजे मसाले व्यवस्थित दह्यामध्ये मिक्स होतील। नाहीतर काय होईल, आपण जर नंतर दही घालून आपण नंतर मसाले घालत बसलो तर आपलं दही फाटू शकतं। त्यामुळे आधीच दह्यामध्ये सर्व मसाले घालून घ्यायचे। आता 1 चमचा मी इथे कसुरी मेथी घातलेली आहे, ती एकदम पावडर करून घेतलेली आहे। आता हा आपला मसाला जो आपण फोडणीला देऊ तेव्हा करपणार नाही, त्यामुळे मस्त असं दह्यामध्ये फेटून घ्यायचं आहे। तर हा मसाला आपला साईडला ठेवून देऊया। तर गॅसवरती कढई ठेवले, त्यामध्ये 2 चमचे मोठे तेल घेतले आणि 2 हिरव्या मिरच्या आणि 1 छोटासा दालचिनीचा तुकडा घातलेला आहे। जास्त आपल्याला मसाले घालायचे नाही आहे। त्यानंतर 1 कांदा बारीक एकदम चिरून घालायचा आहे आणि थोडं आपण तेलामध्ये मस्त असं परतून घ्यायचं आहे।
मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर कांदाही बघा आपला मस्त परतला गेला आहे, थोडा ट्रान्सपरंटही झाला आणि थोडासा हलकासा रेडिश कलर आलेला आहे त्याला. तर यावेळेस यामध्ये घालायचं आहे जे आपण कांदा काजू वगैरेची पेस्ट करून ठेवली होती ती, आणि परत आपण ही परतून घ्यायची आहे. जेवढं व्यवस्थित तुम्ही मसाले आणि चटणी परतवाल तेवढंच तुमच्या भाजीला टेस्ट चांगली येणार आहे. रेस्टॉरंटमध्ये वगैरे तेच करतात, जास्त वेळ परतल्या गेल्यामुळे त्यांच्या जेवणाला खूप छान टेस्ट येते. त्यामुळे आपल्यालाही घाई करायची नाही आहे, चटणी व्यवस्थित परतून घ्यायची आहे. आणि आता यामध्ये घालूया आपण जे दह्यामध्ये मसाले मिक्स करून ठेवले होते ते सर्व मसाला घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित लगेच फटाफट मिक्स करायचं आहे, कारण नाहीतर दही फाटू शकतं. या स्टेजला आपण दही घातलं आहे तेव्हा फाटणार नाही, तरी पण काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आधी मीठ घालायचं नाही आहे, म्हणूनच पण मिठाचा वापर आधी केलेला नाही आहे. व्यवस्थित मसाले आणि दही व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आता याला आपण झाकून 5 मिनटं वाफ देऊन घेऊया, म्हणजे मसाले आपले चांगले शिजतील. तर 5 मिनटानंतर बघा मसाले मस्त शिजले गेलेत, मस्त असं उकळी आलेली आहे मसाल्यांना. आता परत थोडंसं हलकंसं परतून घेऊया. गॅसचा फ्लेम एकदम लोवरती ठेवायचं आहे आपल्याला. मसाले आणि दही वगैरे व्यवस्थित आपलं मिक्स झालेलं आहे, व्यवस्थित फेटलं गेलेलं आहे, व्यवस्थित शिजलं गेलेलंही आहे. आता मस्त असं आपण यामध्ये परतून ठेवलेलं पनीर घालायचं आहे. जे आपण बटरमध्ये परतून ठेवलं होतं ते बटर सहितच घालायचं आहे. पनीरही आणि बटरही व्यवस्थित मग आपल्या करीला टेस्ट येणार आहे. पनीर बटर मसाला आहे त्यामुळे बटर आपण यामध्ये जास्त घातलेलं आहे. तर आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये घालूया मीठ. तर चवीनुसार मी घालते मीठ, आणि आपण थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आहे. कलर बघा किती छान आला आपल्या करीला, एकदम रेस्टॉरंटसारखा कलर आलेला आहे पनीर बटर मसाल्याला. असंच मस्त असं चमचमीत गरमागरम पनीर बटर मसाला तुम्ही रोटीबरोबर, नानबरोबर किंवा पोळीबरोबरही खाऊ शकता, एकदम अप्रतिम लागतं. आता मीठ घातल्यानंतर याला परत 5 मिनटं आपण वाफ देऊन घेणार आहोत, म्हणजे मीठ व्यवस्थित पनीरमध्ये वगैरे लागेल. तर आपलं हे आता पनीर बटर मसाला तयार झालेला आहे. मी गॅस बंद करून आपण एका प्लेट्समध्ये काढून घेऊया. गरमागरम असं हे पनीर बटर मसाला खाण्यासाठी तयार आहे. तर झटपट बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, आणि अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबही करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि अशा छान छान रेसिपीसाठी आपला चॅनल पाहत राहा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये जरूर शेअर करा. तर ही बटर रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा कमेंट्समध्ये.